हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे इडली सांबार ब्रेकफास्टसाठी. तर मी तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे सांबार बनवण्याची. तर चला तर मग बघूया मी कशा पद्धतीने बनवते सांबार. आणि काल आम्ही हे 500 पीसेसचं जिक्सॉ पझल सॉल्व केलं. याला आम्हाला 24 तास लागले होते ना. आम्ही तिघांनी मिळून हे सॉल्व केलं. ही अशी डिझाईन होती. हे 500 पीसेसचं पझल आणि खूप मजा आली हे पझल करताना. आता मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि याच्यात मी आता तेल तापल्यावर जिरं मोहरे टाकणार आहे. तर तेल तापलं आहे, मग मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकते आहे. याला थोडं आपण स्प्लटर होऊ देणार आहोत आणि पाव चमचा एवढं जिरं टाकणार आहोत आणि थोडेसे एकदम पाव चमच्याला मी मेथीदाणे टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत. हे सर्व आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे. आणि मग आता मी याच्यात कांदा टाकून घेणार आहे. कांदा सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे, पण थोडासा फक्त त्याचा कच्चीपणा गेला पाहिजे आणि ट्रान्सपरंट असं झालं पाहिजे. तर आता आपला हा असा कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. मग त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार आहे बारीक चिरलेला टमाटा. आपण आपल्याला छान असं परतवून घ्यायचा आहे. आपला कांदा टमाटा छान मी परतवून घेते तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत मी इथे मसाले काढून घेणार आहे. तर ह्या वाटीमध्ये मी आता सर्व मसाले काढून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी घेणार आहे सांबार मसाला. तर सांबार मसाला मी साधारण घेणार आहे 2 चमचे, 2 मोठे चमचे. नंतर मी घेणार आहे त्याच्यात 1 मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा किंवा पाव चमचा एवढी हळद फक्त. आणि मला सांबार मसाला थोडा कमी वाटतो म्हणून मी परत अजून थोडा अर्धा चमचा जास्त घेतला आहे. तर आपला टमाटा छान परतवला गेल्यानंतर बघू शकता की टमाटा अजून परततो आपण. पण ते छान परतलं गेल्यानंतर मी हे सगळे मसाले टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकता टमाट्याला थोडंसं असं तेल सुटलं आहे. तर यात मी इथे जे मसाले काढून ठेवले ते सांबार मसाला, लाल तिखट आणि हळद ते टाकून घेणार आहे. आणि हे पण आपल्याला एक 30 सेकंड फक्त चांगलं परतवून घ्यायचं आहे छान. आणि हे खूप कोरडं होतं आहे म्हणून थोडंसं अगदी पाणी टाकणार आहे, पाव ग्लास एवढं. आणि याला आता छान असं परतवायचं थोडं. आणि मग इथे जी मी डाळ घोटून घेतलेली आहे ही डाळ मी त्याच्यात टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकता यातले हे मसालेसुद्धा आता एकदम छान असे परतवले आहे मी. आता याच्यातच मी ही जी डाळ मिक्स करून ठेवली होती, मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही निम्मे निम्मे प्रमाणात घेतलेली आहे. ती डाळ मी याच्यात टाकून घेते आणि आपल्याला जितकं घट्ट पातळ आवडतं सांबार त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करून घेणार आहे. तर हे खूपच जास्त आता घट्ट आहे, तर आपल्याला याच्यात थोडं पाणी टाकून घ्यावं लागेल. आणि इथे मी असं थोडं पातळ असं बनवून घेतलं आहे सांबार, कारण याच्यात आता मी त्याला 10 मिनटं चांगली उकळू देणार आहे. तर परत थोडं घट्ट होईल आणि आमच्याकडे थोडं पातळ सांबार आवडतं. नॉर्मली मी जेव्हा सांबार बनवते तर तेव्हा मी खूप साऱ्या त्याच्यात भाज्यासुद्धा टाकत असते. पण काल आमचं अचानक ठरलं इडली सांबारचं, तर माझ्याकडे भाज्या अवेलेबल नव्हत्या जास्त. तर मी फक्त प्लेनच सांबार बनवलं आहे. नाही तर मी याच्यात कॅरेट, दुधी भोपळा आणि अजून 2-3 भाज्या टाकते. आणि आता आपल्याला टाकायचा आहे अर्धा चिरलेला लिंबू. लिंबाने छान आंबट असा चव येते. आणि तुम्हाला लिंबू नसेल आवडत तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा टाकू शकता. पण आम्हाला लिंबाची चव आवडते, तर आम्ही याच्यात आता लिंबू टाकून घेतला आहे अर्धा चमचा. आणि इकडे तुम्ही बघू शकता की मी चटणीसुद्धा बनवून ठेवली आहे याच्यासाठी, इडलीची. आणि जर याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी शेअर करेल तुमच्याबरोबर याची चटणी. तुम्ही बघू शकताय मी छान असं सर्व प्लेट्स, बाउल्स वगैरे लावून घेतले, स्पून्स इडली सांबार चटणीसाठी. आणि आता थोड्याच वेळात इडल्या झाल्या की आम्ही सर्व ब्रेकफास्टसाठी बसणार आहोत. तर मी परत तुम्हाला दाखवेल की कसं आम्ही सर्व करतो ते. इथे आहे हे इडलीचं पीठ जे मी काल वाटून ठेवलं होतं. तर मी तुम्हाला दाखवते किती छान पद्धतीने फर्मेंट झालं आहे. तर तुम्ही बघू शकताय
खूप सुंदर असं फर्मेंट झालं आहे. आणि इथे आत्ता टेम्परेचर आहे -2. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा मी असं फर्मेंट केलं आहे. जर तुम्हाला याचीसुद्धा रेसिपी हवी असेल आणि मी हे कसं बनवलं आहे, इतकं फर्मेंट केलं आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी देईन. आणि तुम्ही बघू शकता इकडे आपल्या इडल्यांची पहिली बॅच झाली आहे. तर मी थोड्याच वेळात तुम्हाला ती काढूनसुद्धा दाखवते. खूप अशा सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकताय की मी छान असं वाढून घेतलं आहे इडली सांबार आणि चटणी. तर मी तुम्हाला इडली दाखवते. ही बघू शकताय तुम्ही किती स्पॉन्जी अशी झाली आहे आणि मध्ये सुद्धा अशी मस्त जाळी आलेली आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.